महामार्गावर प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड. वडगाव फाटा येथील प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद. दिनांक 4/12/2025 रोजी धुळे-सोलापूर महामार्गावर वडगाव ढोक तालुका गेवराई या ठिकाणी रस्त्यावर जॅक टाकून गाडी अडवून बाहेर राज्यातील प्रवाशांना लुटून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडून सोने व नगदी रक्कम बळजबरीने चोरून नेले होते. या घटनेच्या अनुषंगाने पोलीस ठाणे गेवराई येथे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसेच पोलीस ठाणे बीड ग्रामीण हद्दीत दिनांक 25/9/2025 रोजी सकाळी 5 वाजता सुमारास संभाजी महाराज चौक बीड येथे चालकास झोप येत असल्याने वाहन थांबून झोपले असता तेथे अज्ञात इसमांनी वाहनाजवळ येऊन वाहनाची काच फोडून आतमध्ये बसलेल्या प्रवाशांना मारहाण करून सोने चांदीचे दागिने बळजबरीने हिसकावून चोरून घेऊन गेले होते. त्यावरून पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथेही अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसेच दिनांक 20/11/2025 रोजी हॉटेल दुबई समोर गाडी पार्क करून गाडीमध्ये झोपलेल्या इसमांची गाडीची काच रॉडच्या साहाय्याने फोडून शस्त्राचा धाक दाखवून गाडीमधील मौल्यवान वस्तू चोरून नेल्या होत्या. त्यावरून पोलीस ठाणे बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल आहे. तसेच दिनांक 9/11/2025 रोजी गुन्ह्यातील फिर्यादी हे आपल्या स्विफ्ट कारमध्ये दिवसभर काम करून घरी जात असताना रात्रीच्या वेळी IRB पार्किंग एरिया धनवडे वस्ती पाली येथे असताना अज्ञात इसमांनी वाहन अडवून शस्त्राचा धाक दाखवून खिशातील नगदी रक्कम बळजबरीने काढून घेऊन निघून गेले होते. म्हणून अज्ञात आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे बीड ग्रामीण गुन्हा नोंद करण्यात आला होता. माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी महामार्गावरील जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरता स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व अंमलदार यांचे पथक तयार करण्यात आले होते. सदरील पथक आरोपीचे शोधात होते. दिनांक 11/12/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला CCTV फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली की वरील गुन्हे करणारे आरोपी हे 4 चाकी वाहनांमध्ये कळंब जिल्हा धाराशिव येथून केजच्या दिशेने येत आहेत. अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तात्काळ रवाना होऊन सदरील ठिकाणी नाकाबंदी लावून वाहन अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांना पाहून वाहन न थांबवता पुढे निघून गेले. पोलिसांनी काही अंतरावर पाठलाग करून गुन्हेगारांना त्यांचे 4 चाकी वाहनातून ताब्यात घेण्यात आले असून त्यांची नावे अनुक्रमे राहुल अनिल काळे वय 19, विकास अनिल काळे वय 21 वर्ष, 3 अनिल रामा काळे वय 40 वर्ष, सर्व राहणार खामकरवाडी तालुका वाशी जिल्हा धाराशिव असे आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांकडे गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांचे इतर साथीदार नामे सुनील हिरामन शिंदे, सचिन उर्फ आवड्या रामा काळे, बबलू शिवा शिंदे सर्व राहणार खामकरवाडी तालुका वाशी जिल्हा धाराशिव यांनी मिळून खालीलप्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.